Hi, hello everyone. Welcome to SciT Solutions. And today we are going to understand how to download and install JDK software. So, for learning Java programming, we require some tools or environments. So, what we require and how to install it, आपण ते ह्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करणार आहोत. सो फॉर डेव्हलपिंग जावा प्रोग्राम, जसं की मी सांगितलं, आपल्याला काय लागणार आहे, JDK जावा डेव्हलपमेंट किट. ठीक आहे, जावा डेव्हलपमेंट किट. So it will have some development tools like compilers and runtime environment, compiler, debugger, and all those stuff inside JDK. We will have that. So which will help us to write Java program and execute them. So we'll show you how to install this JDK on our machine. So to before starting downloading, I will make you understand what is there. So see, this is the entire JDK kit. If you can see this, okay, this one I am telling, this one JDK. So JDK, inside JDK development kit, you can see we have the development tools plus this JRE. So development tools plus we have the JRE Java runtime environment, and inside Java runtime environment we have the JVM. So Java development tools, what are the development tools like Java C, आर्काइव्ह करायचं असेल तर जार फाइल्स, जावा डॉक्युमेंटेशन आणि बरेच काही आहेत. ठीक आहे, बरेच टूल्स. प्लस वी हॅव JRE फॉर द एक्झिक्युशन ऑफ अवर प्रोग्राम. सो जसं आपण JVM आर्किटेक्चरमध्ये पाहिलेलं आहे ऑलरेडी, व्हॉट इज देअर इनसाइड JVM. सो JRE, it provides the runtime environment, and obviously it internally it has JVM. So that is why it is the main, we can say it is the main component of JRE. So that is why we are highlighting it. And आपल्याला ह्याच्यामध्ये दिसेल की क्लास लोडर, एक्झिक्युशन इंजिन, रन टाईम, डेटा मेमरी, हे सगळं आपण पाहिलेलं आहे JVM आर्किटेक्चरमध्ये. सो हे कसं आपण जेव्हा जावा प्रोग्राम लिहिणार तेव्हा काय स्टेप्स असणार याच्यामध्ये. सो सी, पहिला आपण जर जावा प्रोग्राम लिहिला, सपोज माय फर्स्ट प्रोग्राम डॉट जावा लिहिला, ठीक आहे, सम कोड इज देअर, हे झालं जावा सोर्स फाईल. त्याच्यानंतर जावा सी दिसतं इथं. जावा सी आपल्याला कंपाईल करायचं असेल तर काय, कोणतं टूल वापरतो याच्यामध्ये, जावा सी. सो माय फर्स्ट प्रोग्राम डॉट जावा कंपाईल केलं, ठीक आहे, युझिंग JDK, इट्स अ पार्ट ऑफ JDK. सो माय फर्स्ट प्रोग्राम डॉट क्लास तयार होणार. ठीक आहे, ह्याच्यामध्ये काय असणार आहे, बाईट कोड असणार आहे. सो दिस बाईट कोड वी यूज Java. This is a runtime environment. Okay, then followed by our class name. Okay, this is a launcher. It starts execution environment, we can say that. So to run using JRE, we use this Java command. Okay, then we can say it as a tool. You can see here compiler. Okay, same we are having the Java. I can show you that once we install JDK. ठीक आहे, इथंपर्यंत समजलं. आता नेक्स्ट काय होणार आहे, JVM लोड्स दॅट बाईट कोड. ठीक आहे, देन एक्झिक्युशन इंजिन आलं, जिट कंपायलर आलं, हे जे फ्लो आहे आपण ते ऑलरेडी पाहिलेलं आहे. इट कन्वर्ट्स इनटू मशीन कोड, आणि नंतर मशीन कोडमध्ये कन्वर्ट झालेलं व्हॉट एव्हर इज द प्लॅटफॉर्म हिअर, इट विल गेट एक्झिक्युटेड. कळतंय, हा असा फ्लो असणार आहे. सो बेसिकली JDK आपण जेव्हा डाउनलोड करणार त्याच्यामध्ये आपल्याला डेव्हलपमेंट टूल्स प्लस JRE असणार आहे, जावा रन टाईम एन्व्हायरमेंट असणार आहे, आणि इंटरनली JRE कंटेन्स JVM. अँड व्हॉट is there inside JVM we already learned in the last video in the Java virtual machine. ठीक आहे, हे सगळं समजलं तुम्हाला. अँड ऑब्वियसली हे काय सांगण्याची गरज नाही आहे. हे सगळं प्रोसेसिंग झाल्यानंतर ऑपरेटिंग सिस्टम जी काय आहे त्याच्यावरती आपला कोड एक्झिक्यूट होणार आहे, and then it will obviously interact with the hardware devices and whatever the expected output that we will get. So हा फ्लो कळला का. प्रोग्राम असणार आहे जावा सी कंपायलरचा यूज करून आपण कंपाईल करणार आहे. त्याच्यानंतर डॉट क्लास फाईल तयार होणार. ती डॉट क्लास फाईल आपण काय करणार आहे, जावा, ठीक आहे, रन टाईम एन्व्हायरमेंटचा यूज करून आपण काय करणार आहे, रन करणार आहे. आणि रन केल्यानंतर मग काय होतंय, रन म्हणजे काय, इट विल स्टार्ट द एन्व्हायरमेंट, इट विल स्टार्ट और इट विल लॉन्च दिस, दॅट्स वाय इट इज अ लॉन्चर. ओके, इट विल स्टार्ट द रन टाईम एन्व्हायरमेंट. आणि तिथून पुढे कुणाचं काम आहे, इथंपर्यंत आपण डेव्हलपर काम करणार आहे की काय, जावा, अँड देन द प्रोग्राम, I mean file name, then everything, rest of the things will taken care by
these components. ठीक आहे. सो लेट्स क्विकली चेक आपण कसं डाउनलोड करायचं आहे JVM, सॉरी JDK. So now before that, let me show you. So if you can go here, CMD, this is a command prompt. So if you type Java version, काय येतंय? Java is not recognized as an internal or external command. ठीक आहे. सो हा प्रॉब्लेम कधी येतो? एकतर तुमच्याकडे जावा JDK इन्स्टॉल्ड नाही आहे, अदरवाईज इन्स्टॉल असेल पण तुम्ही पाथ सेट केला नसेल तर. सो लेटेस्ट जे काही व्हर्जन्स आहे त्याच्यामध्ये आपल्याला वी नो नीड टू सेट पाथ. इट विल बी टेकन केअर बाय द इन्स्टॉलर. ऑलरेडी पाथ सेट करून देतं. सो जर तुम्ही ओल्डर व्हर्जन्स वापरलेत, सो देर माइट बी इट इज नीडेड टू सेट अ पाथ. सो काही कारणास्तव जर पाथ सेट नाही झाला, ठीक आहे, देन यू शुड नो हाऊ टू सेट पाथ. सो वी विल सी वन आफ्टर वन. सो डू यू अंडरस्टँड? सो तुमच्याकडे जावा व्हर्जन असेल तर यू विल फाइंड दिस काइंड ऑफ एरर. ठीक आहे. इन्स्टॉल असेल आणि असं येत असेल तर पाथ सेट करायचं आहे. आता माझ्याकडे सध्या इन्स्टॉल नाही आहे बिकॉज आय वॉन्टेड टू शो यू हाऊ टू इन्स्टॉल, डाउनलोड अँड इन्स्टॉल. आय हॅव रिमूव्ड ऑल द जावा व्हर्जन्स फ्रॉम माय PC. So let me minimize this. Now you can type here download JDK. सो डाउनलोड JDK केल्यानंतर काय करायचं आहे तुम्हाला बघा, इथे लिंक आली ओरॅकलची आहे. ठीक आहे. जावा डाउनलोड्समध्ये जायचं. ठीक आहे. नाव स्क्रोल, थोडंसं स्क्रोल करायचं, तुम्हाला इकडे दिसेल. ठीक आहे. जावा 26, 25, 21 अँड अर्लियर व्हर्जन्स आर अवेलेबल. सो लेटेस्ट व्हर्जन कोणता आहे आत्ता सध्या? जावा JDK 26. ठीक आहे. आणि LTS व्हर्जन कोणतं दिलं आहे? JDK 25. LTS म्हणजे लॉंग टर्म सपोर्ट. ठीक आहे. लॉंग टर्म सपोर्ट. सो आय रिकमेंड यू टू इन्स्टॉल LTS व्हर्जन बिकॉज it doesn't have any it will not have any bugs and errors, but if you install the latest version, those might have some issues or bugs. So always go for the LTS version. This LTS version is always a stable version. सो तुम्हाला कोणतं पाहिजे ते तुम्ही इन्स्टॉल करू शकता. JDK 21 पण आहे LTS व्हर्जन. सो इफ यू कॅन सी हिअर 21, 25, 26. सो 25 आणि 21 हे काय आहेत? LTS व्हर्जन आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर इफ यू स्क्रोल डाऊन, तुम्हाला ओल्डर व्हर्जन पण हवे असतील तर यू कॅन सी हिअर 17, 11 अँड 8. ठीक आहे. सो तुम्ही हे पण डाउनलोड करू शकता. सो आय एम गोइंग टू डाउनलोड द लेटेस्ट LTS व्हर्जन JDK 25. सो काय करायचं? टॅब सिलेक्ट करायचं इकडे. ठीक आहे. टॅब. सो 25 वरती मी क्लिक केलं. त्याच्यानंतर इफ यू कॅन सी हिअर लिनक्स, मॅक अँड विंडोज. ठीक आहे. तुमचं सिस्टम लिनक्स असेल तर यू कॅन गो हेड अँड डाउनलोड इट फ्रॉम हिअर. मॅक असेल तर यू कॅन गो अँड डाउनलोड इट फ्रॉम हिअर. Installer, you can see the DMG installer. Windows, if you have Windows system, you can go ahead and download the exe file installer. So since I'm using Windows, I will be downloading this. So click on it. It will start downloading. Okay, now you can see here it got downloaded and आपण फोल्डर ओपन केला की आपल्याला इकडे डाउनलोड झालेली फाईल दिसेल. ठीक आहे. So now if you double click on it, let's wait for some time. Maybe my PC is having. Okay, so provide the necessary permissions, click on yes, and then let's wait. Okay, so something like this will pop up and then you just need to click on next. If you can see here, तुम्ही जर इथं पाहिलं तर कुठे म्हणजे पाथ आपल्याला तुम्ही जर पाहिला तर इथे
it is getting installed. C program file Java JDK 25 something. So if you want to change, you can change it, but keep it. It is a I mean generally आपण इकडेच ठेवतो. We don't need to change any location. Next, click on next. Next झालं. So it is copying all the files. Wait for some time. ठीक है. So click the next step to access tutorials, API documentation, guides, release notes and more. So तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही नेक्स्ट स्टेप करू शकता. अदरवाईज इथं तुम्ही बघू शकता जावा TMC डेव्हलपमेंट किट 25 सक्सेसफुली इन्स्टॉल. यू कॅन नाव क्लिक ऑन द क्लोज. ठीक आहे. नाव लेट मी क्लोज धिस. हे आपण क्लोज केलं. आता बघा ही माझी जी CMD प्रॉम्प्ट होती. हां, जर मी इथेच चेक केलं तर इट विल स्टील गिव्ह मी द सेम इश्यू. ठीक आहे, देते ना. सो जर तुम्ही इन्स्टॉल केलं आणि पुन्हा आहे त्याच कमांड प्रॉम्प्टवरती चेक केलं तर स्टील तुम्हाला हा प्रॉब्लेम येईल. सो कमांड प्रॉम्प्ट क्लोज करायचे आहे आणि पुन्हा काय करायचं आहे, नवीन कमांड प्रॉम्प्ट ओपन करायची आहे. ठीक आहे. सो मी नवीन पुन्हा कमांड प्रॉम्प्ट ओपन केलेली आहे. चला बघू आपण आता जावा डॅश डॅश मायनस मायनस व्हर्जन. ठीक आहे, आलं ना. इट इज शोईंग अस कोणतं व्हर्जन जे आपण आता इन्स्टॉल केलं आहे ना. कंपायलरचं बघू आपण. जावा सी. कॅन वी सी दिस? येस, कळतंय. सो इट इज सक्सेसफुली इन्स्टॉल्ड. हां, आता आपल्याला इथे पाथ सेट करायची गरज पडली का? पाथ म्हणजे मी काय सांगितलं होतं सुरुवातीला की जर इन्स्टॉल केलं, ठीक आहे, आपल्याला सुरुवातीला एक एरर आली होती जावा सी इट इज नॉट रिकॉग्नाइज्ड समथिंग लाईक दॅट, काहीतरी एरर आली होती ना. तर जावा इन्स्टॉल नव्हतं म्हणून एरर आली होती. अजून कुठल्या केसमध्ये येते? जर जर काय केलं नसेल तुम्ही, पाथ सेट केला नसेल तर एरर येणार. ठीक आहे, समजतंय. सो आता काय झालं आहे, ॲटोमॅटिकली पाथ सेट करून दिलेला आहे. सो आता पाथ सेट करायची गरज आहे का आपल्याला? नाही. तर मग हे इन्स्टॉल कुठे झालं? आपण ऑलरेडी पाहिलं होतं. ठीक आहे, लेट्स गो टू दॅट पर्टिक्युलर फोल्डर. सी प्रोग्राम फाइल्स. जावा, कॅन यू सी हिअर? इथं दिसतंय जावा JDK 25 बिन. ठीक आहे, स्क्रोल डाऊन जर केलं ना तुम्ही, तुम्हाला बघा इथे जार है ना, पाहिलं होतं ना आपण इथे. हे बघा इथे जार, जावा सी, जावा डॉक, हे सगळे डेव्हलपमेंट टूल्स पाहिले होते ना आपण. सो कॅन यू सी दिस हिअर? सी जार आहे, जावा सी आहे, जावा आहे, जावा डॉक आहे, समजते, जावा पी, कळते. सो ऑल दीज आर टूल्स अवेलेबल. आणि ठीक आहे, आता हा पाथ आहे इथे. यू कॅन सी प्रोग्राम फाइल्स जावा JDK 25 बिन. मग आता आपण जाऊन बघू. कुठे जाऊन बघू? तुम्हाला जर पाथ सेट, लेट्स से पाथच सेट केलेला नाही. आता इथे पण एक ट्विस्ट आहे. हा पाथ कदाचित तुम्हाला एन्व्हायरमेंट व्हेरिएबलमध्ये दिसणार नाही. सो व्हेन यू इन्स्टॉल जावा JDK, द इन्स्टॉलर युजली अपडेट युअर what environment variable so that java commands work from anywhere in your system. That's why आपण कोणता पाथ बघणार आता. लेट से मी काय केलं, सी प्रोग्राम हे दिस PC वरती काय करायचं आहे, राईट क्लिक करायचं आहे, प्रॉपर्टीजमध्ये जायचं आहे. प्रॉपर्टीजमध्ये गेलात. आता काय करायचं आहे, ठीक आहे, सिस्टमवरती आलं मी. सिस्टम, ठीक आहे, बघा सिस्टम ॲडव्हान्स्ड सेटिंग. ठीक आहे, इथे एन्व्हायरमेंट व्हेरिएबल दिसतंय, एन्व्हायरमेंट व्हेरिएबल्स. सो आता हे युजर व्हेरिएबल्स फॉर स्नेहा अँड सिस्टम व्हेरिएबल्स, हा फक्त माझ्या पर्टिक्युलर PCसाठी युजरसाठी आहे, अँड दिस इज फॉर ऑल युजर्स. सो इफ यू कॅन सी हिअर, आपण काय करूया, पाथ बघूया.
even if you open this, it is not added here, but if you see this, हे बघा दिसतंय फॉर ऑल युजर्स सी प्रोग्राम फाइल्स कॉमन फाइल्स ओरॅकल जावा जावा पाथ. पण मॅम तुम्ही दाखवला तो पाथ तर इथे नाहीये, बरोबर आहे की नाही? इथे काय आहे, वेगळाच पाथ दिसतोय. कॉमन फाइल्स ओरॅकल जावा जावा पाथ असं काहीतरी दिसतंय. मग हा पाथ कसा का ऍड झाला? आपला जो बीनचा पाथ दाखवला होता ना, तो का नाही ऍड झाला? कोणता पाथ होता तो? सी मध्ये गेल्यावर प्रोग्राम फाइल्स जावा JDK bin. Why this path is not there? हा वेगळा पाथ आहे मॅम आणि इथे आम्हाला वेगळा पाथ दिसतोय. Why is this added? आणि तरी पण आपला प्रोग्राम कसा चालतोय? सो द जावा पाथ फोल्डर डझंट कंटेन द रियल एक्झिक्युटेबल. जो जावा पाथ फोल्डर आहे ना हा आपला, हा कुठे आहे बघूया आपण. सी प्रोग्राम फाइल्स कॉमन फाइल्स कुठे आहे बघूया आपण हे. ठीक आहे, आपण जाऊया आता नवीन टॅब ओपन करूया. सी प्रोग्राम फाइल्स कॉमन फाइल्स पुढे काय होतं, ओरॅकल जावा जावा पाथ दिसते. ठीक आहे, हा पाथ कुठे ऍड झालेला दिसतोय, इथे ऍड झालाय, बरोबर. सो आता तुम्ही लक्षात घ्या, हे काय आहे, शॉर्टकट आहे, समजतंय. सो जावा पाथ फोल्डर डझंट कंटेन द रियल एक्झिक्युटेबल, इन्स्टेड इट कंटेन्स shortcuts to the actual Java binaries like Java, JavaC, Java. आता इथे बघा तुम्ही, इथे कॉपी केलेत फक्त एवढ्याच. आता ह्याच्यामध्ये दुसरे आहेत का, दुसरे एक्झिक्युटेबल आहेत का ह्याच्यामध्ये? नाही, फक्त इतक्याच कॉपीज केलेले आहेत. सपोज तुम्ही उद्या परत एखादं व्हर्जन, लेटेस्ट व्हर्जन काहीतरी डाउनलोड केलं. सो ओरॅकल डिझाइन दिस so that when you update the Java, the shortcut in Java path automatically points to the newer version. म्हणजे इथं परत काय पॉईंट करणार, नवीन व्हर्जनला ते पॉईंट आउट करणार आहे. सो कधी कधी जर हा इश्यू आला, समटाइम्स पीपल फेस इश्यूज बिकॉज जावा पाथ मे पॉईंट टू अन आउटडेटेड जावा व्हर्जन, है ना. सो इन सच केसेस डेव्हलपर काय करतात, रिमूव्ह करतात हा पाथ इथून आणि कोणता पॅथ ॲड करतात, बीनचा पॅथ ॲड करतात. सो इफ यू वॉन्ट, what you can do, you can remove this from here and you can add this bin path there. ठीक आहे, आय होप तुम्हाला हे कळलं असेल. आणि नेक्स्ट सेशनमध्ये आपण लेट्स सी हाऊ वी विल राईट अवर फर्स्ट जावा प्रोग्राम.